पाथर्डी तालुका हा राजकारणाच्या बाबतीत सर्वात हॉट. इथं सर्वच निवडणुका या सारख्या द्वेषाने लढवल्या जातात. पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर इथं आमदार मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्यात पारंपरिक लढत होत असते. लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पाथर्डीचं राजकारण बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, परंतु ती फोल ठरली. आमदार मोनिका राजळे यांनी विजयाचे हॅट्रिक करत ढाकणेसह माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनाही आसमान दाखवलं. पाथर्डी बाजार समिती व विधानसभा निवडणुकीतही आमदार राजळेंनी त्याच तालुक्याच्या बॉस आहेत हे सिद्ध करून दाखवलं. त्यामुळे आता नगरपालिका निवडणुकीत राजळे यांची जादू चालेल का व अभय आव्हाड यांचे डावपेच यशस्वी होतील का, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच. नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण. पाथर्डी नगरपालिका निवडणुकीत संजय भागवत यांनी घेतलेली माघार आणि भागवतांनी पक्षश्रेष्ठी व पक्षांचा केलेला विश्वासघात यामुळे निवडणुकीला नवीनच अंकुर फुटले. महायुतीच्या जागा वाटपात पाथर्डी नगरपालिकेची जागा भाजप स्वबळावर लढतय. इथं भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड यांनी गेल्या महिन्याभरापासून प्रचारात आघाडी घेतली. यापूर्वीही नगराध्यक्ष पदावर असताना आव्हाड यांनी अनेक विकास कामं केली आणि आता पालकमंत्री विखे यांचे कट्टर समर्थक व आमदार मोनिका राजळे यांचा वरदहस्त यामुळे आगामी काळात आव्हाडांना निधीसाठी झगडावं लागणार नाही. दुसरीकडे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार मोनिका राजळे हे त्रिकूट नक्कीच चमत्कार घडवेल, यात तीळमात्र शंका नाही. आव्हाड यांनी सुसूत्रता ठेवत आपल्या उमेदवारीची स्वतःच ब्रँडिंग केली. अभय आव्हाड यांची भक्कम बाजू समजून घ्यायची असेल तर त्यांची प्रचार यंत्रणा, हतबल विरोधक, केलेली विकास कामं आणि सर्वात महत्वाची म्हणजे भाजपची ताकद हे 4 मुद्दे समजून घ्यावे लागतील. अभय आव्हाड हे तसे कट्टर विखे समर्थक. यापूर्वीही नगरपालिका निवडणूक लढवून त्यांनी नगराध्यक्षपद भूषवलं. यावेळी त्यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर व भाजपच्या एकनिष्ठेवर तिकीट मिळवलं. सर्वसामान्यांशी असलेली नाळ, केलेली विकास कामं, शैक्षणिक क्षेत्रातील तळमळ यामुळे त्यांची ताकद नक्कीच वाढली. शैक्षणिक क्षेत्रातील दबदबा, सर्वसामान्यांना केलेली मदत यामुळे आव्हाडांनी पाथर्डीत मागील 10 वर्षात स्वतःची यंत्रणा स्ट्रॉंग केली. स्थानिक पातळीवर निवडणुकात लक्ष घालून स्वतः दखलपात्र करून घेतलं. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गट विरोधात असल्याने आमदार मोनिकाताई राजळे यांनी आव्हाडांच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद लावली. भाजपने राज्यात लावलेला जोर पाहता विखे कुटुंब व आमदार राजळे यांनी विरोधकांना आत्ताच पळताभोई थोडी केली. पाथर्डीत विद्यमान आमदार मोनिकाताई राजळे म्हणजेच भाजपची ताकद यावेळी आव्हाडांच्या पाठीशी राहीलच. मात्र पालकमंत्री विखे व डॉक्टर सुजय विखे यांची ताकद आव्हाडांकडे असेल. यावेळी महाविकास आघाडीबद्दल नाराजी कॅच करत आव्हाडांनी विकास कामांची साथ धरत लीड वाढवण्याचं ठरवलंय. खासदार लंके व प्रताप ढाकणे यांच्याकडून विकास कामं सोडून फक्त टीका होत असल्याने ऐनवेळी होणारी नाराजीही आव्हाडांच्या पारड्यात पडणार आहे. शहरातील गोरगरीब, कष्टकरी, सर्वसामान्यांसह भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांची फळी आव्हाडांसोबत आहे. त्यामुळे हे लीड देखील वाढणार आहे. अभय आव्हाड यांच्यात सगळ्यात सकारात्मक मुद्दा आहे तो म्हणजे मोदी फॅक्टर. मोदींची जादू 10 वर्षांनंतरही कायम आहे. शिवाय केंद्र सरकारने राबवलेल्या अनेक योजनांमुळे मोदी व साहजिकच भाजप घराघरामध्ये पोहोचले. उज्ज्वला योजना, शेतकरी सन्मान योजना, घरकुल योजना आदींमुळे अगदी कमी उत्पन्न असलेल्या घरातही भाजपने प्रवेश केलाय. त्याचबरोबर आता राज्य सरकारची लाडकी बहीण योजना यामुळे राज्यातील बहुतेक महिला भाजपकडे आकर्षित झाल्यात आणि याच महिला वोट बँकेचा पाठिंबा आव्हाडांना मिळणार आहे. त्यामुळेच आव्हाडांचा विजय निश्चित मानला जातोय. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. विखे व राजळे फॅक्टर यावर आम्ही अजून एक व्हिडिओ करणार आहोत. त्यावेळी कोणते मुद्दे आम्ही घ्यावेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत जय महाराष्ट्र.